आज होणार लाडक्या बहिणींना पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 26 जुलै 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे 13वा हप्ता वाटप संदर्भात. आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहेत, सोबतच नागपंचमी अधिक रक्षाबंधनानिमित्त स्पेशल गिफ्ट देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. एकूण 15 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार लाडकी बहीण योजनेविषयी आज पैसे वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या वितरणाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 12वा हप्ता तर मिळणार आहे, सोबतच 13वा हप्तासुद्धा लगेच मिळून जाणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळालेला आहे अशा बहिणींना 13वा अधिक 14वा हप्ता दोनही हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे आज सकाळपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मेसेज पडायला सुरुवात झालेला आहे. मोबाईलवर नवीन मेसेज येत आहेत आणि सोबतच यादीमध्ये देखील आपण तुम्हाला पुढे व्हिडिओच्या पुढे देणार आहोतच. तर मेसेज कशा पद्धतीने येत आहेत तर एकूण 3000 रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. तुम्ही पाहू शकता, समोर स्क्रीनशॉट आहे मित्रांनो. 3000 रुपये जे आहेत ते जमा होत आहेत. याच्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे आतापर्यंत सर्वात अधिक महिलांना प्रतीक्षा होती लाडकी बहिणीच्या 12व्या आणि 13व्या हप्त्यासंदर्भात, परंतु आज अखेर प्रतीक्षा पाहण्याचा दिवस संपलेला आहे आणि पैसे जमा करून घेण्याचा दिवस चालूच झालेला आहे. तर यामध्येच लाडक्या बहिणींना अखेर आज पैसे वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीच्या अंतर्गत आता 3 याद्या ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत आणि या 3 यादींच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर यातील सर्वात पहिली यादी, तिसरी यादी जी आहे ती असणार आहे ती पात्रता यादी असणार आहे. त्याच्यानंतर अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी. या 3 याद्या जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्या, समजून घेतल्या तर तुम्हाला आज पैसे जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर होणार आहेत, ते म्हणजे 3000 रुपये. सोबतच तुम्हाला बोनस देखील मिळणार आहे. सर्वात मोठ्या अपडेटनुसार मित्रांनो, लाडक्या बहिणींना 12वा हप्ता वाटप करण्याचा आदेश तर अगोदर आला होता आणि त्याच्यामध्ये आता 13वा हप्ता वितरण करण्यासुद्धा आदेश अखेर आलेला आहे आणि 13वा हप्ता आज DBT माध्यमाद्वारे 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि सोबतच तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी 12व्या हप्त्यानिमित्त आणि 13व्या हप्त्यानिमित्त म्हणजे 1 वर्ष पूर्ण होत आहे लाडकी बहीण योजनेला आणि या निमित्त आता मोठमोठे गिफ्ट जे आहे ते वितरण करण्याचं देखील नियोजन झालेलं आहे. म्हणजे स्पेशल गिफ्ट नागपंचमीतर्फे तुम्हाला मिळणार आहे. तर आता यामध्ये अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी देखील स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींच्या पैसे वितरण करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे. मे महिन्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण झाली. त्याच्यानंतर आता जूनची प्रक्रिया आणि आता जुलैची प्रक्रिया, म्हणजे एकूण लाडक्या बहिणींना जर 3 हप्ते रखडलेले असतील तर 3ही हप्ते तुमच्या एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर पाहूया, आता नवीन महिना चालू झालेला आहे त्यामुळे 2 हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या जमा करण्यात येत आहेत. भरपूर महिला विचारत होत्या, सर हप्ता कधी जमा होणार, काय होणार? तर अखेर अपडेट आलेली आहे आणि आता 2 हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरण जे आहे ते सुरू होणार आहे किंवा सुरू झालेलं सुद्धा आहे. आणि या नवीन जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी देणार आहे. एकूण 15 नवीन जिल्हे आहेत मित्रांनो. किती? 15 नवीन जिल्हे आहेत आणि या जिल्ह्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत आणि सोबतच तुम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळणार त्याच्याविषयीची देखील जबरदस्त व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे. तर आजपासून 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच. त्यामध्येच मित्रांनो, मोठ्या अपडेटनुसार खात्यावर डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. चला तर पाहूया नेमकं हे आदेश कशा पद्धतीने आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर किती पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे 14व्या हप्त्याविषयी एक न्यूज तुम्हाला सांगतो मित्रांनो. अतिशय लेटेस्ट न्यूज आहे किंवा सर्वात जबरदस्त अशी अपडेट आहे. तर आजपासून लाडक्या बहिणींना 14वा हप्ता तर 13 हप्ता मिळणार आहेच, परंतु 14 हप्ता देखील काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये, निवडक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तो म्हणजे 2100 रुपये. भरपूर महिला भरपूर दिवसापासून प्रतीक्षा करत होते 2100 रुपये कधी चालू होणार, कधी चालू होणार, आणि आज तो अखेर दिवस उजडलेला आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्याचा निर्णय झालेला आहे व नवीन GR सुद्धा या संदर्भात आलेला आहे. चला तर तो GR कोणता आहे आणि सोबतच 14वा हप्ता 2100च का देणार ते देखील पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला आज 2 हप्ते, एकूण 2 हप्ते जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत. यामध्ये असणार आहे मग 13वा हप्ता अधिक 14वा हप्ता, असे मिळून 2 हप्ते एकत्रित जमा करण्यात येणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नाही तर अशा त्यांचा 12वा अधिक 13वा अधिक 14वा असे मिळून एकूण
3 हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर पाहूया एकूण रक्कम किती लाडक्या बहिणींना मिळणार व लाडक्या बहिणी आज खुश होणार आहे त्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय आहे. कारण आज पहिला टप्पा असणार आहे ते म्हणजे 13व्या हप्त्यासंदर्भातचा पहिला टप्पा आज सुरुवात झालेली आहे आणि याच टप्प्याच्या अंतर्गत प्रत्येक बहिणीच्या खात्यावर प्रत्येक पद्धतीने पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. मग ते 3,000 असतील, 4,500 असतील किंवा 5,000 रुपयेसुद्धा काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेटनुसार आज पहिला टप्पा कशा पद्धतीने पार पडणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळणार आहेत. तर आपण थोडक्यात असं देखील म्हणू शकतो, आता पैशांचा अखेर पाऊसच सुरू होणार आहे आजपासून सलग 3 दिवसामध्ये आणि 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते मिळणार आहेत आणि 3 याद्या देखील आलेल्या आहेत. त्या 3 याद्या आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे या 3 टप्प्याच्या अंतर्गत पैसे कशा पद्धतीने वितरण होणार आहे. तर आज पहिला टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 30% महिला, दुसऱ्या टप्प्यामध्ये 30% महिला, तिसऱ्या टप्प्यामध्ये 40% महिला आणि अंतिम टप्प्यामध्ये सर्वात जास्त महिलांच्या खात्यावर पैसे जे ते जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणता टप्पा कशा पद्धतीने असणार आहे व पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्याचे एकत्रितरित्या पैसे जे आहेत 3,000 रुपये मिळणार आहेत आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजे रक्षाबंधन सणानिमित्त देखील लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्टची ऑफर देखील आलेली आहे आणि याच ऑफरनुसार तुम्हाला देखील ते देखील पैसे जे ते जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया एकूण रक्कम किती जमा होत आहे व कशा पद्धतीने पैसे जे वितरण जे ते केलं जात आहे. तर आज प्रत्येक महिलेला 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहेत व पुढील महिन्यापासून म्हणजे नवीन जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला देणार आहे. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्रता यादीमध्ये असतील तर अशा बहिणींना डायरेक्ट 2100 रुपयांचा हप्ता तो वितरित केला जाणार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मित्रांनो, यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर 2100 रुपये जो 14व्या हप्त्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे. चला तर जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, एक नवीन GR तुमच्या भावाने आत्ताच जाहीर केलेला आहे. तो GR म्हणजे मित्रांनो 21 रुपये आणि अधिक बोनस हप्ता जो आहे तो तुम्हाला देण्यासाठी हा GR अखेर जाहीर झालेला आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं आता कोणत्या जिल्ह्यांच्या यादीनुसार पैसे मिळतील. त्याच्यानंतर आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत. यामधील 12 हप्ता असेल किंवा 13 हप्ता असेल तरी दोनही हप्ते जे ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आता महत्त्वपूर्ण म्हणजे बहिणीसाठी 4 मोठे निर्णय त्याच्यात झालेले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यांची यादी आहे किंवा इतरही याद्या आहेत. चला तर पाहूया नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना मिळणार आहे सिलाई मशीन. मित्रांनो, सिलाई मशीन योजना अतिशय महत्त्वाकांक्षी, मोठी व सर्वांची आवडती ही योजना असू शकते. कारण की याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना रोजगार मिळावा किंवा सर्व गोष्टी ज्यांनी स्वतः व्यवसाय चालू करावा एखादा किंवा काय असेल तर त्यानुसार तुम्हाला ही सिलाई मशीन जी आहे ती वितरित केली जाणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील किंवा पात्रता काय आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला या सिलाई मशीनच्या अर्जासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे. ते म्हणजे तुमच्याकडे तुमची KYC असणे अत्यावश्यक आहे. सोबतच आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड, बँक पासबुक, सोबतच राशन कार्ड आणि इतरही छोटे मोठे डॉक्युमेंट जसे फोटो असेल किंवा आधार कार्ड असेल तुमचे, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आणि याच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती वितरित केली जाणार आहे. तर सिलाई मशीन कोणाला मिळणार, तर एकूण 36 जिल्ह्यामध्ये ही सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यापैकी प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला 1000 सिलाई मशीन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरित केल्या जाणार आहेत. आणि ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना सिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे. अन्यथा इतरांना कोणालाही सिलाई मशीन मिळणार नाही. त्यामुळे अर्ज सुरू होता क्षणी आपण तुम्हाला ते अपडेटही देणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. कारण काय होतं, अपडेट आल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपण तुम्हाला माहिती देणार आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरणार आणि लगेच तुम्हाला सिलाई मशीन 15,000 रुपयाची मिळून जाणार. आता वळूया आपल्या मेन पार्टकडे म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो आपल्यासाठी. कारण की भरपूर दिवसापासून पैसे कधी भेटणार असा प्रश्न पडला होता. परंतु आज अखेर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये सर्वात पहिली सुरुवात जी असणार आहे ती जालना जिल्ह्यापासून होणार आहे मित्रांनो. जालना जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पैशांचं वितरण जे ते सुरू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर बीड आहे मित्रांनो. तर या एकूण छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आज पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जाणार आहेत, ते सुद्धा DBT माध्यमाद्वारे. याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या यादीमध्ये म्हणजे उद्याच्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार, तर ते केले जाणार आहेत अहिल्यानगर,
विभागामध्ये किंवा आपण नाशिक विभाग देखील त्याला म्हणू शकतो. तर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि इकडे पाहिलं तर पुणे साईडला देखील थोडेफार पैसे उद्या वितरित केले जाणार आहेत. परंतु तिसरा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण व मोठा असणार आहे, कारण की या दिवशी पुणे असेल, नागपूर असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे वितरित होणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 3 दिवस सलग पैसे तर वितरित होणार आहेतच. परंतु यामध्ये पहिली यादी मी तुम्हाला दिलेली आहे, दुसरी यादी दिलेली आहे, तिसरी यादी दिलेली आहे. तर 3 याद्या, 36 जिल्हे, 3 दिवस अशा पद्धतीचं नियोजन वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे पैसे वितरण संदर्भात. आणि ही वेळापत्रक आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज देखील पडणार आहेत. पैसे जमा झाल्याचे मेसेज असतील किंवा पैसे क्रेडिट झाल्याचे असतील, ते म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले त्याच्याविषयीचे संपूर्ण मेसेज जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला पडून जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया आता मेन अपडेटकडे. आपले सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे भरपूर लाडके अपात्रही झालेले आहेत, त्याचं आपण पुढे पाहणार आहोत. 8 बँका आहेत मित्रांनो, शासकीय बँका ज्या असतील त्या बँकेमध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामध्ये SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया आहे. तर अशा पद्धतीने या बँकेमध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. भरपूर महिलांना प्रश्न होता, सर आम्हाला गिफ्ट कधी मिळणार किंवा काय होणार. तर अखेर रेशन कार्डवर तुम्हाला गिफ्टचं नियोजन झालेलं आहे. ते म्हणजे नागपंचमीनिमित्ताने, रक्षाबंधनानिमित्त पैठणी साडी जी आहे ती भेट तुम्हाला मिळून जाणार आहे. यामधील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. या दोनपैकी एकही रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तरी देखील तुमचा फायदा जो तो प्रचंड मोठा फायदा जो तो होणार आहे. तर जाणून घेऊया आता हे पैठणी साडी कशा पद्धतीने वितरण जे ते केलं जाणार आहे. तर तुम्हाला रेशन कार्डवर आनंदाचा शिधा मिळत असतो, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याच आनंदाच्या शिधासोबत तुम्हाला ही पैठणी साडीसुद्धा डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर होऊन मिळून जाणार आहे. आणि हे मिळाल्याच्यानंतर तुम्हाला कुठून तुम्ही घेऊ शकता तर ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि आज एकूण या 15 जिल्ह्यामध्ये ज्याची यादी आपण वरती दिलेली आहेच मित्रांनो, त्या यादीनुसार पैसे जे ते 15 जिल्ह्यामध्ये आज डायरेक्ट DBTच होऊन जाणार आहेत किंवा डायरेक्ट जमा होऊन जाणार आहेत व महिलांना प्रचंड मोठा आनंद होणार आहे. तर आता गिफ्ट क्रमांक 1 तरचा आलेलाच आहे. 14वा हप्ता जो असणार आहे तो असणार आहे 21 रुपये. नवीन GR देखील आलेला आहे आणि त्या GR विषयी देखील आपण माहिती तुम्हाला त्याच्या अगोदरही दिलेली आहे आणि इथून पुढेही देत राहणार आहोत. याच्यानंतर मित्रांनो गिफ्ट क्रमांक 2 आहे गॅस सिलेंडरचे पैसे. म्हणजे थोडक्यात काय तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे गॅस तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे आणि गॅस जो आहे तुम्ही बुकिंग करून भरलेला असायला पाहिजे. जर बुकिंग करून गॅस भरत असाल तर तुम्हाला डायरेक्ट 2490 रुपयांचा निधी जो आहे तो डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. किती 2490 म्हणजे जवळपास 2500 रुपये जे आहे ते तुम्हाला बोनस मिळून जाणार आहे. तो म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा. यासाठी तुमच्या नावावर गॅस असणे आवश्यक आहे. उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असणे तुमच्याकडे गरजेचं आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो तिसरं सर्वात जबरदस्त गिफ्ट आहे सिलाई मशीन योजना, जी की तुम्हाला आत्ताच काही क्षणापूर्वी मी त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या मध्ये ती माहिती आहेच, तुम्ही पाहू शकता. तर सिलाई मशीन देखील लाडक्या बहिणीच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी सिलाई मशीनसुद्धा वितरित केली जाणार आहे. आता वळूया आपल्या मेन कडे. नवीन घरोपयोगी वस्तूचा संच जो आहे तो देखील तुमच्याकडे तुम्हाला मिळून जाणार आहे. अतिशय लेटेस्ट आहे मित्रांनो. यासाठी लवकरच फॉर्म भरा आणि तुमच्या 30 प्रकारचे नवनवीन संच जो आहे तो तुम्ही मिळवू शकता. आणि याच्या अंतर्गत तुम्हाला त्यासाठी जास्त काही डॉक्युमेंटसुद्धा लागत नाहीत, नॉर्मल डॉक्युमेंट लागत आहेत. आणि लवकरच लाडक्या बहिणीसाठी मोठं घरकुलाची योजना देखील आलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना घरकुल जे आहे ते वितरित केले जात आहेत व त्यामधील तुम्हाला 20 लाख घरकुलाची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे. आणि यामधील तुम्हाला नवीन अर्ज देखील आता करता येणार आहे. त्यामुळे अर्ज करा, लवकर घरकुल तुमच्या नावावर करून घ्या. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.